Hello everyone, I am your spoken English trainer Ashwin Chauhan. I have come up a new topic. The topic name is to be. So did you ever hear about to be? What is the to be? To be म्हणजे काय? कधी तुम्ही ऐकलं आहेत का? तर आपण आज to be बघणार आहोत. सी to be म्हणजे बी. आता बी म्हणजे काय? बी म्हणजे असणे. बी म्हणजे असणे. आता काय असणे? याच्यामध्ये सब्जेक्ट काहीतरी असतो किंवा कुठेतरी असतो. समवन ऑर समवेअर. समवन म्हणजे काय? तर कोणीतरी. आणि समवेअर म्हणजे काय? कुठेतरी. म्हणजे एक पर्सन आहे, तो काहीतरी आहे किंवा कुठेतरी आहे. आणि मेन थिंग म्हणजे याच्यामध्ये आपण मेन वर्बचे यूज करत नाही. आता मेन वर्ब म्हणजे काय? तर मेन वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ब्स. गो, कम, स्पीक, अटेंड, लर्न. These all are the action verbs. But in the to be, we don't use action verbs. Okay? So see, to be म्हणजे असणे. So now we are going to see the structure. आता आपण याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तर स्ट्रक्चर काय असणार? तर स्ट्रक्चर असणार सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस ऑब्जेक्ट. सर्वात पहिले घ्यायचं सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय? जो कार्य करत आहे किंवा जो काम करत आहे त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर इज, एम, आर. आता इज, एम, आर काय? तर इज, एम, आर आहेत आपले हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मीन्स इट हेल्प्स टू मेक द सेंटेन्सेस, दॅट इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. ओके. आणि त्याच्यानंतर असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे अदर वर्ड्स. ओके. सी, इज, एम आणि आर. आता यांचं मिनिंग काय असतो? तर यांचं मिनिंग असतो आहे, काहीतरी आहे. आय म्हणजे काय? मी. याच्यासोबत आपण यूज करतो आय एम. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. इटचा वापर करतो आपण नॉन लिव्हिंग थिंग सोबत आणि ॲनिमल सोबत. सिंग्युलर पर्सन जसं एक्झाम्पल मध्ये घेऊ राम, यांच्यासोबत आपण काय यूज करणार? इजचा वापर करतो. त्याच्यानंतर दे. दे म्हणजे ते, म्हणजे जास्त व्यक्ती जर असेल त्यासाठी आपण देचा प्रयोग करतो. वी. वी म्हणजे आपण किंवा आम्ही. ओके. त्याच्यानंतर यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. त्याच्यानंतर असतो प्लुरल. प्लुरल म्हणजे राम किंवा श्याम. एक्झाम्पल मध्ये घेऊ आपण. यांच्यासोबत आपण आरचा यूज करतो. आणि ही, शी, इट आणि सिंग्युलर यांच्यासोबत आपण इजचा यूज करतो. जसं की एक एक्झाम्पल बघू आपण. मी एक टीचर आहे. सर्वात पहिले मी. मीला काय म्हणतात? मीला म्हणतात आय. आय सोबत काय यूज करतो आपण? आय एम यूज करतो. आय एम अ टीचर म्हणजे मी एक टीचर आहे किंवा मी टीचर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. तो इंजिनियर आहे. आता तोला काय म्हणतात? ही. तर आपण घेऊ इथे ही. ही सोबत कोणता हेल्पिंग वर्ब यूज करतो आपण? ही सोबत इज यूज करतो. तर ही इज अन इंजिनियर म्हणजे तो इंजिनियर आहे. ओके. जसं ते पुसद मध्ये आहेत. दे आर इन द पुसद. ते पुण्यामध्ये आहेत. दे आर इन द पुणे. आम्ही घरी आहोत. वी आर ॲट होम. तू इथे आहेस. यू आर हिअर. राम आणि श्याम भाऊ आहेत. राम अँड श्याम आर ब्रदर्स. मी कॉलेजमध्ये आहे. आय एम इन द क्लास. ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. ही मार्कर आहे. इट इज अ मार्कर. राम तुझा लहान भाऊ आहे. राम इज युअर यंगर ब्रदर. तर आपण अशा टाईपचे खूप सारे वर्ड बाय युझिंग टू बी बनवू शकतो. तर आता आपण बघू नेगेटिव्ह सेंटेन्सेस. नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. याचा जो स्ट्रक्चर असतो तो असतो सब्जेक्ट इज, एम, आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट म्हणजे नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, तो एक तर काहीतरी नाही आहे किंवा कुठेतरी नाही आहे. ओके. जसं आपण आता इथं घेत होतो आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा अॅनिमल, सिंग्युलर म्हणजे एक वचन, दे म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, प्लुरल म्हणजे एकपेक्षा जास्त. तर सेम काय करायचं? सेम राहू द्यायचं. फक्त आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर काय यूज करायचंय? ते नॉट यूज करायचं. जसं आपण एक एक्झाम्पल बघू. मी घरी नाही. मीला काय म्हणतात? आय. आय सोबत काय लागतो? ॲम लागतो. त्याच्यानंतर स्ट्रक्चर मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? नॉट दिलेलं आहे. आय एम नॉट ॲट होम. होमच्या अगोदर आपण ॲट हे प्रोपोजिशन ऍड करतो. त्याच्यानंतर तो डॉक्टर नाही. तुला काय म्हणतात? तर ही. ही सोबत कोणता हेल्पिंग वर्ब यूज करतो आपण? इज यूज करतो. ही इज. त्याच्यानंतर नॉट अ डॉक्टर. त्याच्यानंतर ती घरी नाही. शी इज नॉट ॲट होम. राम पुण्यात नाही. राम इज नॉट इन पुणे. ते डॉक्टर्स नाहीत. दे आर नॉट डॉक्टर्स. आम्ही फ्रेंड्स नाहीत. वी आर नॉट फ्रेंड्स. तू चांगला मुलगा नाही. यू आर नॉट अ गुड बॉय. राम अँड श्याम फ्रेंड्स नाहीत. राम अँड श्याम आर नॉट फ्रेंड्स.
हां, तर आपण आता बघणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू नो दॅट व्हॉट इज द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन कशाला म्हणतात आणि याला ओळखायचं कसं? सी, फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात जे होते ते हेल्पिंग वर्बनं होते. तर आपल्याजवळ हेल्पिंग वर्ब काय आहेत? इज, ॲम किंवा आर. तर सर्वात पहिले आपण काय घेतलं? हेल्पिंग वर्ब. अँड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू यूज द क्वेश्चन मार्क. म्हणजे सेंटेन्सच्या एंडिंगला काय यूज करतो आपण? क्वेश्चन मार्क यूज करतो. आणि याचे आन्सर जे दिले जातात ते एक तर एस मध्ये दिले जातात किंवा नो मध्ये दिले जातात. जसं तू घरी आहेस का, तू म्हणणार एक तर हो किंवा नाही. ते पुण्यात आहेत का, हो किंवा नाही. तर दिस इज कॉल्ड द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सी, इज, ॲम, आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. आहे का? एक्झाम्पल बघू आपण. तू पुण्यात आहेस का? तू म्हणजे यू. यू सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करतो आपण? आर. तर हेल्पिंग वर्ब आपण अगोदर घेणार. आर यू इन पुणे आणि क्वेश्चन मार्क. तू पुण्यात आहेस का? ते विद्यार्थी आहेत का? ते म्हणजे दे. दे सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब लागते? आर. तर आपण पहिले घेऊ आर. आर दे. विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स आणि हेल्पिंग वर्ब. तो डॉक्टर आहे का? इज ही अ डॉक्टर. ती टीचर आहे का? इज शी अ टीचर. ही पेन आहेत का? इज इट अ पेन. राम तुझा फ्रेंड आहे का? इज राम युअर फ्रेंड. ते मित्र आहेत का? आर दे फ्रेंड्स. आम्ही सोबत आहोत का? आर वी टुगेदर. तू घरी आहेस का? आर यू ॲट होम. राम आणि श्याम चांगले फ्रेंड्स आहेत का? आर राम अँड श्याम गुड फ्रेंड्स. तर आता आपण बघू इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह. तर इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्वेश्चन पण विचारतो आणि नेगेटिव्ह पण असतात. ओके, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य याला म्हणतात. सी, इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह स्ट्रक्चर काय असणार? इज, ॲम, आर सर्वात पहिले घ्यायचं म्हणजे हेल्पिंग वर्ब सर्वात पहिले घ्यायचं. त्याच्यानंतर घ्यायचं ते सब्जेक्ट. त्याच्यानंतर घ्यायचं नॉट. त्याच्यानंतर घ्यायचं ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. इथं आपण म्हणणार नाही का. ओके, सी द एक्झाम्पल. तू पुण्यात नाहीत का? आर यू नॉट इन पुणे अँड क्वेश्चन मार्क. ते घरी नाहीत का? आर दे नॉट ॲट होम अँड क्वेश्चन मार्क. तो तुझा मित्र नाहीत का? इज ही नॉट युअर फ्रेंड. ती मुलगी नाही का? इज शी नॉट अ गर्ल. ती मार्कर नाही का? इज इट नॉट अ मार्कर. राम चांगला विद्यार्थी नाही का? इज राम नॉट अ गुड बॉय. ते इथे नाहीत का? आर दे नॉट हिअर. आम्ही सोबत नाहीत का? आर वी नॉट टुगेदर. तू तिथे नाहीस का? आर यू नॉट देअर. राम आणि श्याम पुण्यात नाहीत का? आर राम अँड श्याम नॉट इन पुणे. तर हे होतं आपलं आजचं टू बी फर्स्ट व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्रेस आयकॉनला